ही जागा आहे समोरची जी आहे हो चला पलीकडे घ्या फोटो घ्या खूप आभार अरे त्यांना राहू दे ऐक ना त्यांना राहू आभारी साहेब वर्षांच्या वतीने खूप आभार आहे धन्यवाद केज विकास संघर्ष समिती आणि केजच्या सर्व नागरिक आणि पत्रकारांच्या आग्रहास्तव या ठिकाणी ते थांबले होते। खरं तर त्यांचा प्रोटोकॉलनुसार इथं थांबण्याचं नियोजन नव्हतं, परंतु अखेर मंत्री महोदय या ठिकाणी उतरले। त्यांनी समोरची आपली जी केजची जागा आहे बस डेपोची त्याच्यावर नजर टाकलेली आहे, त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे या ठिकाणी 7.5 एकर जमीन ही या ठिकाणी केज डेपोसाठी आपल्या उपलब्ध आहे। खरं तर हे काम होण्यासाठी नुकतंच त्यांनी शिष्टमंडळ गेलं होतं, त्यावेळेस काही आदेश काढलेले आहेत। आता ते आदेश काय आहे ते आपल्याला पत्रानो जेव्हा पाठपुरावा करताना माहितीच होईल। या ठिकाणी चार्जिंग इलेक्ट्रिक सेंटर मराठवाड्याचं मोठं होणारच आहे, परंतु आमचं मत आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी बस आगार होणं खूप गरजेचं आहे। आम्हाला बस आगार झाल्याशिवाय केजवरून ज्या बस व्यवस्थापन आहे, केज 111 गाव केजमध्ये त्या गावांना बस व्यवस्थापन करावं लागतं आणि बाहेरगावी जायला सुद्धा आम्ही नेहमी सांगत आलो। आता केज 2 महामार्गांच्या जोडणीवर आहे, खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर, त्यामुळे इथून दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात। म्हणून खरं तर आज चांगला रिस्पॉन्स मंत्री महोदयांनी दिला, हे काम आपण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आम्हाला आनंद आहे, सगळे पत्रकार महोदय बी या ठिकाणी होते, नागरिक होते आणि केज विकास संघर्ष समितीचे सदस्य होते। हे मागं जी जागा दिसते आपण बघताय, या जागेवर परिवहन मंत्र्यांनी नजर टाकून हे लक्षात घेतलेलं आहे की केजला ही जागा उपलब्ध आहे आणि ती आता काम करणं गरजेचं आहे। मात्र तरीही संपूर्ण आम्ही केजवासीय, केजचे पत्रकार, सर्व इथल्या सामाजिक चळवळी संघटना सर्वांनी मिळून केजच्या बस आगारासाठी आता संघर्ष चालू ठेवून पाठपुरावा करावा लागेल एवढं मात्र